विश्वमोहनचं खरं रूप यांना कधी कळलंच नाही. ते कळलं जेव्हा हे टायफॉइडने खूप आजारी होते तेव्हा. हे असे बारीक सारीक खर्चाचे हिशोब मला दाखवायची काहीच गरज नाहीये. अरे माझा एकट्याचा व्यवसाय आहे का तो? तुझाही आहे. जे काही करशील ना ते सगळं विचारानेच करशील. नाही ते खरं आहे, पण एकदा दाखवलेले बरे ना. अरे मी आजारातून उठायला हवाय का नकोय का मला खपवायचाच विचार आहे? अहो, भरल्या घरात कसले अभद्र बोलता. मग निदान मी अंथरुणात असेपर्यंत तरी या हिशोबापासून लांब ठेवा मला. नाही ते खरं आहे, पण मग बाकीचे व्यवहार कसे करणार ना? लोकांचे पैसे द्यायचे असतात, बाजारातून माल उचलावा लागतो, कामगारांचा पगार, शिवाय ट्रकवाल्यांचे पैसे कॅशने द्यावे लागतात. म्हणजे मी आजारी असतानाही मला काम बघायला लावणार तर तुम्ही? तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? काय रे? म्हणजे तुम्ही बरे होईपर्यंत सगळे व्यवहार मला पाहता येतील, तुमच्या सहीची गरज लागणार नाही, असं काही केलं तर? अरे ही फारच चांगली आयडिया आहे. मी लगेच बाकरे वकिलांशी बोलून तसे पेपर्स बनवायला सांगतो. अरे मला नाहीतरी डॉक्टरांनी 2 महिने आराम करायला सांगितलंय ना. यांनी विश्वमोहनवरती एवढा विश्वास टाकायला नको. न वाचता पेपर सही करून द्यायचे म्हणजे. पण काय होतं काय त्यात? तेच तर कळलं नाही ना रे शेवटपर्यंत. जेव्हा काहीतरी गडबड आहे असं लक्षात आलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आंधळेपणाने टाकलेला विश्वास नडला. यांचा आजार पुन्हा उलटला. त्यामुळे आमचं सगळं दुर्लक्ष झालं. आणि शेवटी त्या विश्वमोहनने स्वतःचा डाव साधला. गेल्या 6 महिन्यात जो काही फायदा झालाय, जो काही प्रॉफिट झालाय ना, तो माझ्या कष्टामुळे झालाय. त्यावर माझा अधिकार आहे. शिवाय भरभराटीमुळे मार्केटमध्ये जी काही पत निर्माण झाली ना, ती माझ्या मालकीची. लक्षात ठेवायचं. त्या कागदानुसार आमची कंपनी विश्वमोहनने स्वतःच्या नावावरती करून घेतली. बँकेची या घरावरती जप्ती आली. घरातलं सगळं सामान रस्त्यावर आलं आणि सामानाबरोबर आम्हीच एक केलं. थोडी धीट मुलगी तू, थोड्याशा पालीला घाबरते. आहेच मी धीट, पण पालीचा काय संबंध? हे सावित्री, मला विश्वमोहनला जी शिक्षा द्यायची ती तर मी देईनच, पण माझ्या निशिकांतना पहिल्यासारखा पुन्हा हसता खेळता करण्यासाठी मला शक्ती दे. माझा संसार नांदता कर ग आई. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. काय? ती नाहीये. कोणती? ती आर्या. काय? आपण पैशासाठी काम करत नाही जग्गू. आपण काय भाड्याचे गुंड किंवा मवाली नाही. आपण माया बहिणींनी सांगितलंय म्हणून हे काम करतो. त्या जे सांगतील ते करायचं. त्या म्हणाल्या चल तर चलायचं, थांब तर थांबायचं, जा म्हटलं जायचं. अरे पण मुलीला पकडून ठेवायचं म्हणजे? काय फरक पडतो? मुलगी असेल नाही तर वाघ. आपल्याला जे काम सांगितलं ते आपण करायचं आणि तेही नीट. आता ती मुलगी हरवली आहे, तिला शोध आधी. आपल्याला काय मिळेल ते बघू नंतर. तो काही करू शकतो. तो मारतो, तो काळ फसतो. तू सांग ना मला, तू फोन का केलास त्याला? नाही तू 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 बोल माझ्याशी. तू तू त्याला नको फोन करत जाऊ. तू बोलू पण नकोस त्याशी. अर्जुन, 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 तू बोललास ते खरंय. मला आणखीन एक अंगठी सापडली. जग्गू, ही मुलगी सापडली नाही तर मी माया बहिणींना कधीच तोंड नाही दाखवू शकणार. आपली इज्जत कोणाला लागली आहे जग्गू? काही करून या पोरीला शोधलंच पाहिजे.